त्या काळात दिसायला म्हणतोय, दिसलेला हा खूप उत्तम सिनेमा आहे. अरे व्हिज्युअली ह्याच्या फ्रेम खूप आहेत, चांगल्या आहेत, उत्कृष्ट आहेत. तर श्रीवर्धनच ही फर्स्ट चॉईस होती का आणखी काही लोकेशनचा विचार झाला होता? त्याच्याबद्दल थोडं सांग. नाही नाही पहिली गोष्ट कोकण हे फिक्स होतं. बरं. कुठं हे माहिती नव्हतं. मी कास्टिंगच्या माध्यमातून बऱ्याचशा सेटवरती पण राहिलो आहे शूटिंगच्या. त्यामुळे कधी कधी गुहागर झालं, कणकवली झालं, सावंतवाडी झालं, रत्नागिरी झालं. श्रीवर्धन हे कधी नव्हतंच, कारण की श्रीवर्धनला आम्ही कधी व्हेंटिलेटरचंच 2-3 दिवसाचं शूट केलं होतं. पण काही कारणास्तव तिथे जे आपल्याला शूटिंगसाठी काही माध्यमं लागतात, ज्युनियर आर्टिस्ट असतील किंवा प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने काही गोष्टी लागतील, तर त्या गोष्टी श्रीवर्धनला कधी शूट कधीच झालेलं नव्हतं. तर त्यामुळे श्रीवर्धन हे प्लॅनमध्ये नव्हतं. पण आपली ते गावी एक सायक्लॉन आलं होतं आणि त्या सायक्लॉनच्या वेळेला खूप पडझड झाली. श्रीवर्धन सारखं दिसायचं बंद झालं होतं. पण ते कुठेतरी एक रुजलं मनात की आपण सगळं शोधतोय, आपण तिकडे जाणार, तिकडचं शूट करणार, पण मग ते वाय नॉट आपल्या गावात. बरं. तर मग असा विचार केला की नाही, आपण अशा काही गोष्टी शोधू, अशा कुठल्या जागा बघूया की जिथे अजूनही सुंदर, श्रीवर्धन तितकंच सुंदर आहे. पण कालांतराने लोकांनी हळूहळू ते उभारायला पण सुरुवात केली होती आणि ते जेव्हा दिसायला लागलं की अरे आपण श्रीवर्धनमध्येच करूयात तुमचं का. श्रीवर्धनच गाव तर आहेच आहे. हो, गाव तर श्रीवर्धनच आहे आणि लहानाचा मोठा श्रीवर्धनला झाल्या असल्या कारणाने आपण म्हणजे मराठी भाषेचा चप्पा चप्पा मला माहिती आहे की कुठे कॅमेरा लावला तर श्रीवर्धन सुंदर दिसतं, कुठे नाही लावला तरी सुंदर दिसतं. त्या सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करून मग श्रीवर्धन फिक्स केलं होतं.